नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. महापालिका शहरात उभारणार 8 ठिकाणी गणेश मूर्ती विक्री स्टॉल. सार्वजनिक तलावाऐवजी कुंडात होणार गणेश विसर्जन. पालिका आयुक्तांची माहिती. उजनी दुहेरी जलवाहिनीच्या वर्क ऑर्डरची स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रक्रिया सुरू. 5 पैकी 4 जण ठरणार पात्र. रखडलेला पाणी प्रश्न सुटणार लवकरच. पार्क मैदानावर लवकरच होणार क्रिकेटचा सराव. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केली मैदानाची चाचपणी. पालिका आयुक्तांसमवेत झाली चर्चा. शहरातील खड्डेमय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचे होणार आगमन. पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गणेश भक्तांमध्ये पसरली नाराजी. तात्काळ खड्डे बुजवण्याचे केले आवाहन. मुख्यमंत्री समर्थक मनीष काळजेंसह अमोल बापूंना मिळणार नवी ताकद. शिंदे गटाचे नवे जिल्हाप्रमुख घोषित करत दिले नियुक्तीपत्र. कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह. आणि गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा. पोलीस आयुक्तांनी केले नागरिकांना आवाहन. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या वतीने शहरात 8 ठिकाणी गणेश मूर्ती विक्री स्टॉल लावण्यात येणार असून गणेश विसर्जन तलावाऐवजी कुंडात होणार असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे. यंदाचा गणेशोत्सव शहरातील नागरिकांनी आनंदाने साजरा करावा यासाठी महापालिका प्रशासन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. शहरात 8 ठिकाणी श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी परवानगी देण्याचा विचार असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले. येत्या 31 ऑगस्ट पासून सर्वत्र गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती आयुक्तांनी दिली. पोलीस आयुक्तांशी या संदर्भात चर्चा झाली आहे. शहरात 7 ते 8 ठिकाणी गणेश मूर्ती विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल. विक्रीची ही ठिकाणे निश्चित करण्यात येतील आणि त्यानंतर परवानगी देण्याचे काम सुरू होईल. गणेश विसर्जनाची ही व्यवस्था महापालिका करणार आहे. 3 फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या विसर्जन कुंडात होईल. मोठ्या मूर्तीचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत केले जाईल. गणेश विसर्जन शांततेने, शिस्तीत आणि शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी गरज असेल तर विसर्जन कुंडाची संख्याही वाढवण्यात येतील. परंतु शहरातील कोणत्याही तलावात मूर्ती विसर्जन होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल्स मधला मारुती येथे उभारण्यात येतात. त्यास परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. वाहतुकीस अडथळा येत असल्याने महापालिका प्रशासनाने या संदर्भात परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. मधला मारुती या ठिकाणी स्टॉल्सला परवानगी मिळणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामुळे गणेश मूर्तींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून महापालिकेच्या वतीने श्री गणेश मूर्तींची विक्री, मूर्तीचे संकलन आणि विसर्जन यांची व्यवस्था करण्यात येणार आहे असेही आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला अखेर दुसऱ्यांदा मुहूर्त सापडणार असून लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला अखेर दुसऱ्यांदा मुहूर्त सापडणार असून लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. एनटीपीसी कडून 250 कोटी, स्मार्ट सिटी कंपनीकडून 200 कोटी आणि राज्य सरकार 200 कोटी अशा निधीतून 170 MLD क्षमतेची समांतर दुहेरी जलवाहिनीची टेंडर प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता MGPचे मत विचारात घेऊन आर्थिक टेंडर प्रक्रिया खुली होणार असून स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळासमोर हा विषय जाणार आहे. सध्या 5 मक्तेदारांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला असून यापैकी 4 मक्तेदार पात्र ठरण्याची शक्यता आहे. रखडलेली ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटावा अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे.
जानेवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 110 MLD क्षमतेच्या जलवाहिनीचे भूमिपूजन झाले होते। हैदराबादच्या पोचमपॅड कंपनीला 450 कोटी रुपयांच्या कामाचा मक्ता देण्यात आला होता। या कंपनीने अर्धवट काम सोडले होते। त्यानंतर नवीन टेंडर प्रक्रिया सुरू असून ती देखील अनेक महिन्यांपासून सुरू आहे। पोचमपॅड कंपनीने काम अर्धवट सोडले असले तरी या कंपनीने न्यायालयात धाव घेत 150 कोटींची मागणी केली असल्याचे वृत्त आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात आलेल्या पार्क मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्षाखालील महिलांचे क्रिकेट सराव सामने होणार असून मैदान कसे तयार झाले आहे याची चाचपणी होणार आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आलेल्या पार्क मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्षाखालील महिलांचे क्रिकेट सराव सामने होणार असून मैदान कसे तयार झाले याची चाचपणी होणार आहे। स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून इंदिरा गांधी पार्क मैदानावर 8 धावपट्ट्या करण्यात आल्या असून त्या कशा तयार झाल्या याची अद्याप चाचपणी झालेली नाही। जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नसल्याने स्टेडियम उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडलेला आहे। महापौर चषक आयोजित करण्यात आला आहे, परंतु मैदानाचे उद्घाटन नसल्याने ही स्पर्धाही रखडली आहे। दरम्यान जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या उपस्थितीत आयुक्त पी शिवशंकर यांनी बैठक घेतली। जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू, अप्पू गोटे, बडवे आदी यावेळी उपस्थित होते। महापालिकेचे तत्कालीन तथा स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांच्या पुढाकाराने भारताचे राष्ट्रीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार्क मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आलेले आहे। या मैदानावर भविष्यात रणजी आणि IPLचे क्रिकेट सामने देखील होण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे 2 वर्षातून पुन्हा एकदा खड्डेमय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचे आगमन होणार असल्याचे विदारक दृश्य आहे। सर्वांची विघ्न दूर करणारा वरद विनायक गणपती बाप्पा मात्र रस्त्याच्या समस्यांमध्ये अडकला आहे। 2 वर्षातून मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन असताना महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे यंदाच्या वर्षी देखील खड्डेमय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचे आगमन होणार असल्याचे विदारक दृश्य शहरात दिसून येत आहे। दरम्यान गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करणारा सर्वांचा लाडका देवता असून त्याचे आगमन स्वागत मोठ्या स्वरूपात संपन्न होणार आहे। मात्र आतापासूनच गणेशाच्या आगमनाला घरघर लागली आहे। कोरोना संसर्गामुळे गेल्या 2 वर्षात म्हणावा तसा गणेशोत्सव साजरा झाला नाही, मिरवणूक देखील काढण्यात आली नाही। या सर्वाची कसर यावर्षी भरून काढण्यात येणार आहे, परंतु याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे। शहरातील प्रत्येक चौकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असून या खड्डेमय रस्त्यातून गणपती बाप्पाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भक्तगण चिंताक्रांत बनले आहेत। पोलीस आयुक्तालयाच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। मात्र याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। दरम्यान यंदाच्या वर्षी POP बंदी असल्याने गणेश मूर्तींची निर्मिती कमी प्रमाणात झाली आहे। यंदाच्या वर्षी POP गणपतीला प्रशासनाने परवानगी दिल्याने या गणेश मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आधीच गणेश मूर्तींचा तुटवडा जाणवत असताना खड्डेमय रस्त्यामधून बाप्पाचे आगमन कसे करावे अशी चिंता गणेश भक्तांसह विविध सार्वजनिक मंडळांना सतावत आहे। दरम्यान आधीच गणेश मूर्तींचे दर वधारलेले असताना दुसरीकडे रस्त्यावर पडलेले खड्ड्यांचे साम्राज्य यामधून गणपती बाप्पांचे आगमन कसे करावे असा प्रश्न आता गणेश भक्तांमधून उपस्थित केला जात आहे। याकडे पालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। परवाच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक सण अगदी जोरात करा, उत्साहात करा। मात्र सोलापुरात कुठेही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापाशी बघा किंवा रस्त्यावर बघा खड्डे कायम पडलेले आहेत। खड्डे बुजवण्याखाली फक्त माती टाकून खड्डे बुजवाले ते होत नाही। त्यासाठी एकतर काँक्रीटीकरण करा किंवा डांबर तर घाला, खड्डे बुजवा। रस्त्याच्या बाजूला जो पडलेला आजोरा आहे, माती आहे, ढीगभर पडलेला आहे, तो ढीग पहिला उचलायला लावा। आता 4 दिवसावर गणपती बसलेले आयुक्त साहेब कधी करणार तुम्ही? सगळे गणेश भक्त नाराज आहेत। पूर्ण मंडळ जेवढे सोलापूर मंडळ आम्ही फिरलो आहे त्यांची नाराजगी व्यक्त करतात की बाबा हे काढा पहिला। आयुक्तांनी जातीने लक्ष करून एवढं करावं ही विनंती आहे।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत लागणारे ढोल ताशा हलगी आदी वाद्यवृंद तयार तसेच रिपेअर करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र आहे। वरदविनायक श्री गणेशाचे आगमन दृष्टिक्षेपात आले आहे। भक्त बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर एकीकडे मूर्तिकार बाप्पाची सुरेख मुद्रेतील प्रतिकृती साकारण्यात मग्न असताना दुसरीकडे दत्त चौकातील वाद्यवृंद तयार आणि रिपेअर करणारे कारागीर ढोल ताशा हलगी असे पारंपरिक वाद्य बनविण्यात तसेच नीट करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे। यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, त्यामुळे बाजारपेठेत देखील सकारात्मक दृश्य दिसत आहे। दरम्यान याबाबत दुकानाचे मालक सय्यद यांनी अधिक माहिती देताना यावर्षी नवे वाद्य बनविण्याचे तसेच रिपेअर्सचे देखील ऑर्डर आले असून नव्या ढोलची किंमत 250 रुपये असल्याचे सांगितले। आमच्याकडे गणेश उत्सवासाठी ढोल ताशा हलगी ड्रम त्याचं काम चालू आहे। जुने जास्त रिपेअरी जास्त आहे, नवीन विक्रीला काय गिराईक नाही। हां, काय रेट कसा आहे? रेट नव्याचा 2500 रुपये, जुन्याचा एक पान बसवाला त्याला 250 रुपये आहे। हां, हलगीचं पान बसवाला 200, ताशाचा पान बसवाला 200 आहे। हां, लहान डोलाचा पान बसवाला 150 रुपये आहे। हां, 2 वर्षातनं सण होतोय मोठ्या स्वरूपात, मग गिरायक आहे का? आता गर्दी आहे? आज बरं आहे, तरी पण नाही म्हणण्यापेक्षा तर चांगलं आहे आता सध्याला। हां, 2 वर्षी तर कायच नव्हता गणेशोत्सव, कोण केले पण नाही आणि गिरायक पण आला नाही। या ढोलसाठी काय काय मटेरियल वापरतो? ढोलसाठी आम्ही ते फायबरचे गरवारे कंपनीचा पान येतं, फायबरचा हे पान, हे असं पान येतं। हां, तर हे वापरतो ढोलासाठी। हां, त्याची किंमत आहे एका सेटला पानाला 250 रुपये। नव्या ढोल ताशा यासाठी जाड प्लास्टिक पेपर वापरला जात असून ऑर्डरनुसार कारागीर वाद्य बनविण्यात मग्न आहेत। एकंदरीतच सर्वांचा लाडका गणराया लवकरच येणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी गणेश भक्तांसह कारागीर देखील आतुर झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले कट्टर समर्थक मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांना मोठी संधी देत दोघांनाही शिंदे गटाचे नवे जिल्हाप्रमुख घोषित करत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापुरातील कट्टर समर्थक मनीष काळजे यांना मोठी संधी मिळाली आहे। काळजे यांची शिंदे गटाच्या शिवसेनेचे थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। काळजे यांच्याकडे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तसेच बार्शी या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच नुकतेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांचीही जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। सचिव संजय गोरे यांच्या हस्ते पत्र स्वीकारण्यात आले। अमोल शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर उत्तर तालुका, मंगळवेढा हे तालुके देण्यात आले आहेत। दरम्यान या नियुक्तीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यात नवा शिंदे गट निर्माण झाला असून त्याला मोठी ताकद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी सोलापूर ते राजगुरू बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। केंद्र आणि राज्य सरकार नोकर भरतीविषयी अनास्था दाखवत असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचा दर चढत्या क्रमाने वाढत आहे। रोजगार निर्मिती नाही, उच्च शिक्षित तरुणांच्या विफलतेतून आत्महत्या होत आहेत। केवळ इव्हेंट आणि जाहिरात करून तरुणांच्या रोजगार आणि जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा पायउतार हाच पर्याय आहे। हा संदेश घेऊन रोजगार आणि शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सांगितले। शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त संबंध महाराष्ट्रातून बाईक रॅली ही आम्ही आयोजित केलेली आहे। त्या अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीनं आता अगदी काही मिनिटात इथून सुरुवात होणार आहे। याच महाराष्ट्रामध्ये आज ज्या तरुणांनी या देशासाठी बलिदान केलं त्यांची स्फूर्ती घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत। परंतु हे जाहिरातबाज सरकार अशा तरुणांना त्यांच्या हातात रोजगार हिरावून घेत आहे, त्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही। म्हणून या सरकारच्या विरोधात आमचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळवून देण्यासाठी ही आमची लढाई आहे। या लढाईची सुरुवात आज शहीद हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथून सुरुवात केलेली आहे।
शहीद राजगुरु अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सुखदेव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीदों के अरमानों को मंजिल तक पहुंचाएंगे। मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, ये पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, ये पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे। आज उसी को पहन के निकला, पहन के निकला, आज उसी को पहन के निकला मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोला। राज तेरा राग है यारो, जिसका गुलामी नाम है, तेरा राग है यारो, जिसका गुलामी नाम है, इसका जीना भी क्या जीना, जिसका देश गुलाम है, इसका जीना भी क्या जीना, जिसका देश गुलाम है। सीने में जो दिल का यारो, सीने में जो दिल का यारो, आज बना वो शोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मारे रंग दे बसंती चोला। बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्या अनुषंगाने सोलापूरमधून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी व संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ते राजगुरुनगर बाईक रॅलीची सुरुवात सकाळी 7:30 वाजता करण्यात आली। यावेळी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ मेजर व अशोक बल्ला हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। यावेळी सर्व तरुणाई संघटनेचा शुभ्रध्वज घेऊन घोषणा देत बाईक रॅलीने राजगुरुनगरकडे आगेकूच केले। यावेळी संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्याळ, सहसचिव दत्ता चव्हाण, तालुका अध्यक्ष कादर शेख, तालुका सचिव विजय हरसुरे, राज्य समिती सदस्य अश्विनी मामड्याल, प्रजानाट्य मंडळाचे शाहीर अरुण सामल, मधुकर चिल्लाळ, सनी कोंडा, भानुचंद्र म्याकल, दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली, श्याम आडम, अतुल फसाले, ॲडव्होकेट भरत जाधव, शंकर गुंगेवाले आदींसह तरुण कार्यकर्ते सहभागी झाले। महापालिकेच्या वतीने घरगुती गणेश मूर्ती सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। सोलापूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023, माझी वसुंधरा अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत शहरातील प्रदूषण कमी करण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की गणेश विसर्जन 2022 साजरा करण्याकरिता माननीय महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत।
या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विसर्जन घरगुती साध्या पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक तसेच घरगुती पद्धतीने गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता जनजागृती होणे कामी सोलापूर महानगरपालिकेकडून वृत्तपत्राकरिता घरगुती गणेश मूर्ती विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेमध्ये वृत्तपत्रांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे घरगुती विसर्जन करण्यास जागृत करावयाचे असून सदर गणेश मूर्तींचे विसर्जन करतेवेळी गणेश मूर्ती समवेत सेल्फी घ्यावयास सांगून सदरचे सेल्फी हे आपल्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करावयाचे आहेत। ज्या वृत्तपत्रामधून सदर स्पर्धेचे कमीत कमी 50 फोटो प्रकाशित केले असतील अशांना 50% गुणांकन देण्यात येणार असून ज्या वृत्तपत्रामधून जास्तीत जास्त फोटोंसह वृत्तपत्राचे पूर्ण पान प्रकाशित केल्यास 50% गुणांकन देऊन प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे। सदर स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये पहिले बक्षीस ₹4 लाख, दुसरे बक्षीस ₹3 लाख, तिसरे बक्षीस ₹2 लाख, स्थानिक वृत्तपत्रे पहिले बक्षीस ₹3 लाख, दुसरे बक्षीस ₹2 लाख, तिसरे बक्षीस ₹1 लाख असून सदरची स्पर्धा ही दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 19 सप्टेंबर 2022 अखेर घेण्यात येणार असून सर्व वृत्तपत्रांनी सदर स्पर्धेतील आपला सहभाग लेखी स्वरूपात नोंदवण्याकरिता दिनांक 30 ऑगस्ट अखेर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। सदर स्पर्धेचे सर्व अधिकार हे पालिका आयुक्त यांच्याकडे ठेवण्यात आले आहेत। गुरुसेवा शिक्षक संघटनेचे शिवानंद भरले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोमवारी शिक्षक संघटनेच्या आंदोलनात संघटनेचे नेते शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याबाबत संविधानिक भाषा वापरून एकेरी उल्लेख करत अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता। दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या शिक्षण विभागाच्या दशसूत्रीवर भाष्य करताना अन्यथा दशसूत्री ही कापडात गुंडाळून फेकून देऊ अशी ही भाषा वापरली होती। दरम्यान या घटनेचा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र असा निषेध नोंदवला आहे। बुधवारपासून काम बंद केले असून याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहे। या निवेदनात वाचाळ शिवानंद भरलेंवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही काम बंद सुरूच ठेवू असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वाभिमान परिवर्तन परिवाराचे अनिल कादे यांनी दशसूत्री या उपक्रमाचे कौतुक करताना आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगितले आहे। प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचे राजकारण या निमित्ताने चांगलेच तापले आहे। शिवानंद भरले यांच्या गुरुसेवा पॅनलचे चिन्ह विमान असून आता त्यांचे विमान चांगलेच उडवून लावण्याची भाषा शिक्षण विभागातून होत आहे। दिनांक 22/8/2022 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी काही शिक्षक संघटनांनी एक दिवसीय आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये शिवानंद भरले नावाच्या गुरुजींनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि स्वतः शिक्षणाधिकारी यांच्याबद्दल एकेरीची आणि असंविधानिक भाषा वापरलेली व्हिडिओ फुटेज सगळीकडे फिरत आहे। ते व्हिडिओ फुटेज आम्हालाही प्राप्त झालेलं आहे। संबंधित आणि शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा एकेरी केलेला उल्लेख, यांना हद्दपार करू अशा प्रकारची वापरलेली भाषा, एकेरी उल्लेख हे या सगळ्या बाबींचा विचार करता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये हजर झाल्यापासून शिक्षकांच्या बऱ्याच प्रश्नांची निर्गत केलेली आहे। 199 लोकांचं मुख्याध्यापक प्रमोशन असेल, 510 विज्ञान शिक्षकांचं प्रमोशन असेल, विस्तार अधिकाऱ्यांचे प्रमोशन तर आम्ही 2 वेळा काढलेले आहेत। म्हणजे अतिशय प्रलंबित असणारे प्रश्न, भाषाविषयी सूट जवळजवळ 2,500 पेक्षा अधिक आपण शिक्षकांचे केलेले आहेत। प्रलंबित प्रश्न मेडिकल बिल असतील, पेन्शनरांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शिवाय शैक्षणिक वातावरण संपन्न व्हावं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक वातावरण चांगलं होण्यासाठी देखील आम्ही उपक्रमांची अंमलबजावणी केलेली आहे। आणि हे सर्व करत असताना देखील स्वतःच्या काही वैयक्तिक हेतूपोटी पतसंस्थेच्या इलेक्शनमध्ये त्याचा लाभ त्यांना व्हावा म्हणून बोललेत की काय, अशी शंका घ्यायला वाव बराचसा दिसून
एकेरी भाषेचा उल्लेख करणं, अधिकारांचा उपमार्ग करणं या अयोग्य गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि शैक्षणिक प्रशासनावर आणि आमच्या एकंदरीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर त्यांनी आरोप केलेले आहेत. या अनुषंगानं जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेनं देखील काम बंद आंदोलनाचं आज आम्हाला निवेदन दिलेलं आहे. कारण एवढे प्रचंड कामं करून तालुका स्तरावर सगळ्या गोष्टी युद्धपातळीवर करून देखील माझ्या या सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी गेले 1 महिनाभर शनिवार रविवारची पण सुट्टी घेतली आणि एवढं सगळं चांगलं सुरू असताना एखादा शिक्षक संघटनेचा नेता येतो पण आता ते त्या पदावर पण नाहीत असं समजतं आणि अशा पद्धतीनं आपलं निषेध व्यक्त करतो. ही भाषा निश्चितपणे शिक्षक म्हणून शोभणारी नाही. जिल्हा परिषद आवारात रानभाज्या आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेदचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2 दिवसाचा रानभाजी महोत्सव सुरू आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी 9 वाजता सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक सचिन चौरे, अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दिलीप स्वामी म्हणाले, शहरी नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी, त्याचप्रमाणे बचत गटांना उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध व्हावे या दुहेरी भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या खायला मिळतात, परंतु शहरी भागामध्ये या भाज्या क्वचितच मिळतात. सोलापूरकरांना अतिशय चांगली संधी आहे. या 2 दिवसात येऊन रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अभियान व्यवस्थापक चौरे यांनी सोलापूरकरांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय दिलीप स्वामी साहेब व अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे सर यांच्या संकल्पनेतून आपण उमेद अभियानाच्या वतीनं 24 आणि 25 ऑगस्ट रोजी 2 दिवसीय रानभाज्या व खाद्य महोत्सव आयोजित केलेला आहे. उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बचत गटांचे स्टॉल आपण लावलेले आहेत. सदर भाज्या खरेदीसाठी व त्याच्याच रानभाज्यांची टेस्ट करण्यासाठी आपण सोलापूरकर वासियांना आवाहन केलं होतं. कारण ग्रामीण भागात रानभाज्या उपलब्ध होतात, परंतु शहरातल्या लोकांसाठी रानभाज्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच माननीय शिवसाहेबांनी, माननीय PD सरांनी त्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव चालू केलेला आहे. आज आपण त्याचं प्राथमिक स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी आपण त्याचा समारोप करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी तांदूळसा, पाथरी, चिघळ, आघाडा, घोळ, माठ, कडवंची, कुंदराची भाजी, कुरडू, शेवग्याच्या शेंगा अशा अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून याच ठिकाणी चुलीवरच्या भाकरीसोबत भाज्या खाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे. औषध विभागाने 15 मेडिकलवर कारवाई केली आहे. कोरोना काळात औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान औषध विक्री अर्थात मेडिकलची दुकानेही वाढली. मात्र याच काळात मेडिकल परवाना एकाचा अन औषध विकणारा दुसराच असे अनेक दुकानात धक्कादायक चित्र पाहणीत आढळून आले. औषध विभागाने दिलेल्या नियमांचे पालन न करणे व विविध त्रुटी आढळून आलेल्या 15 मेडिकलवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,500 किरकोळ औषध विक्रेते आहेत आणि त्या सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांनी काही ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये नियम 65 नुसार कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये दुकानामध्ये फार्मसिस्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे सगळ्या जनतेला एक आव्हान असं आहे की सगळ्यांनी डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधं घेऊ नये आणि औषध घेतलं की किरकोळ औषध विक्री दुकानदाराकडनं त्याचं औषध दुकानदाराकडनं बिल घेणं आवश्यक आहे, म्हणजे त्या चिठ्ठीचा दुरुपयोग होत नाही. आणि जर नकली औषध जर कुठे बाजारात असेल तर त्या बिलाद्वारे आपण ते प्रूव्ह करू शकतो, त्याचा पाठपुरावा करू शकतो. जानेवारी 2022 ते आत्तापर्यंत आपण 14 किरकोळ औषध विक्रेत्यांवरती कारवाई केली आहे. त्यात 5 जणांचे परवाने रद्द केलेत, 9 दुकानदारांचे परवाने आपण निलंबन केले आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 आपण 41 औषध दुकानदारांचे परवाने रद्द किंवा निलंबन केलेले आहेत. तरी सर्व औषध विक्रेत्यांना पण फार्मसिस्ट दुकानात कंपल्सरी असणं आवश्यक आहे, ते आव्हान आहे. आणि लोकांनी जनतेच्या आरोग्याच्या काळजी दृष्टिकोनातून तुम्ही सप्लायड बायचा शिक्का आणि औषध दुकानदाराकडनं बिल घ्यायचं
हे कंपल्सरी आहे. अदरवाईज उल्लंघन जे होतं त्याच्यावर मग अन्न औषध प्रशासन कारवाई करणार. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी मेडिकल दुकाने थाटली आहेत. या सर्व मेडिकल दुकानांना औषध विभागाने दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे. माणसाची खरी संपत्ती म्हणजे त्याचे आरोग्य होय, असे महात्मा गांधीजी म्हणाले होते. परंतु सध्याची जीवनशैली आणि दिनक्रम तसेच हवामानाच्या परिस्थितीत अविश्वसनीय बदल यामुळे सामान्य माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या गायनाने कर्मचारी मंत्रमुग्ध झाल्याचे चित्र दिसून आले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदाबहार गीतांचे गायन केले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी पंडितराव भोसले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सीईओ दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत कलाकारांना प्रोत्साहन दिले. धर्मावनी या देशात जो श्रेष्ठ समजला, धर्मावनी जो या देशाचा श्रेष्ठ समजला, मानू आम्ही त्यालाच काही धर्म आहे समजला. जो जो जन्मला येते तो वीर आहे जन्मला, जो जो जन्मला येते तो वीर आहे जन्मला. अध्यात्म ही या देशाचा युद्धात आहे जन्मला. अध्यात्म ही या देशाचा युद्धात आहे जन्मला. या प्रसंगी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमृत सरडे, उपअभियंता राजकुमार पांडव, उपअभियंता संजय लवटे, पशुसंवर्धन विकास अधिकारी प्रियंका जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा स्तरावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शहराचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शिक्षणाधिकारी लोहार आदी प्रमुख उपस्थित होते. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले आहे. गणेशोत्सवाची मिरवणूक काढत असताना एकाच जागी जास्त वेळ रेंगाळून राहणार नाहीत याची दक्षता प्रत्येक मंडळांनी घेणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन मंडळांना सर्व ते सहकार्य करेल. मंडळांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांततेत उत्सव साजरा करून मिरवणुका काढाव्यात, असे मत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्वच मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. यावेळी आयुक्त माने बोलत होते. मित्रांनो, पुन्हा सांगतो की गणपती उत्सवाची तयारी आम्ही 3 टप्प्यात करतो. मंडळांना तशी 3 टप्प्यात केली पाहिजे. एक असतं स्थापना पूर्वीचं आमची तयारी, दुसरं असतं गणपती मंडळाची स्थापना झाल्यापासून विसर्जन दिवसापर्यंत, आणि तिसरा टप्पा येतो तो विसर्जन करण्याचा. त्याच्यामध्ये आता फार विस्ताराने सांगायची गरज नाही, पण त्याप्रमाणे आमची 3 टप्प्यामध्ये कामं ठरलेली असतात. तशी मंडळाने सुद्धा आपल्या कामाचे हे 3 टप्पे केले पाहिजे, असं मी नेहमी जेव्हा अशा गणपती मंडळाच्या बैठकी होतं सांगतो की पूर्वी आपल्या सगळ्या परवानगी आहेत का, आपली जागा निश्चित आहे का, किंवा मंडपाची साईज, मंडपाचा भक्कमपणा, इथे नेमण्यात येणारे स्वयंसेवक याची सगळी यादी करणं. आम्ही जशी तयारी करतो की मागच्या 4-5 वर्षामध्ये काय गुन्हे दाखल झाले होते, मागच्या उपद्रवी मंडळं कोणती आहेत, मागच्या 4-5 वर्षामध्ये कोणत्या अडचणी आल्या, तशी मंडळांनी सुद्धा तयारी करावी. आणि मंडळ ज्या वेळेला बसतं त्या कालावधीमध्ये सुद्धा सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. आपण ती काळजी घेतली पाहिजे की मंडप कसा असावा, त्याची उंची चांगली असावी, मोकाट जनावरं आहेतच ती असणारच, किंवा चुकून मोकाट जनावर आज घुसणार नाही. बऱ्याचदा आपण पर्यावरण पूरक गणपती उत्सवात बक्षीस मिळवण्यासाठी म्हणा किंवा एक देखावा म्हणून बरीचशी ग्रीनरी करतो, तिथे वाद असते, प्रसाद असतो, उंदीर इकडून तिकडून घेऊन जाऊ शकतात, बाजूला सहज पेटतील असे पदार्थ असू शकतात, कपड्याचा मंडप असतो. अशा विविध सूचना तुम्हाला पोलीस स्टेशन मार्फत दिल्या जातील. आम्ही लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत, ते आपण पहा. विसर्जनाचा काळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या दिवशी मिरवणूक असते. मिरवणुकीच्या पूर्वी आपण पुन्हा एकदा मंडळांची एक बैठक आयोजित करू. महानगरपालिकेच्या मागच्या बजेटमध्ये आम्ही
जो रिंग रोड आहे तो 24 कोटीमध्ये रिंग रोडच्या वर्क ऑर्डर दिलेले त्यांना फक्त आता गणेश संस्था पूर्तता तो ॲटलिस्ट पहिल्या टप्प्यात फर्स्ट लेवल करायचा आम्ही प्रयत्न करतो। सातत्याने पाऊस होत असल्यामुळे तो डांबरीकरणाचा रोड करता येत नाही, तो अडचणामुळे आम्हाला थोडा उशीर होते। तसेच शहरामध्ये म्हणलेले जवळपास 3000 खड्ड्याचं सर्वेक्षण केलं जीवनाच्या माध्यमातून। त्या भोजनासाठी पण जवळपास 1 ते 1.5 कोटीपर्यंत बजेट त्यांना उपलब्ध करून दिलेले। एक आपण गणेश उत्सवाच्या मिरवणुकीच्या अगोदर आम्ही काम करून घ्यायच्या प्रयत्नशील आहे। तसेच मिरवणुकीच्या मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी झाडाच्या पानाचा कट करण्यासाठी पण आम्ही एकदा सर्वे करू, त्याप्रमाणे कुठे कुठे गरज आहे त्या ठिकाणी आम्ही उद्यान विभागाच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। तसेच विसर्जनासाठी मागच्या वर्षीसारखं आम्ही जो संकलन केंद्र ठेवला होता घराच्या लोकांना त्या संकलन करून आम्ही घराच्या ठिकाणी नंतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही कृत्रिमता पूर्ण केला होता त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी यावर्षी पण आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत चर्चा करून तो यादी फायनल करतो। गौरी गणपती विसर्जन मिळवणूक या दरम्यान आपण कोणी जर साऊंड सिस्टम डॉल्बी डीजेला तर परवानगी नाही आहे, पण आपण जर स्पीकरची आपल्याला परवानगी देण्यात आली असेल तर स्पीकरची ध्वनी मर्यादा त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे। त्या ध्वनी मर्यादेचं उल्लंघन कृपया करते, कारण आता मागच्या काही मिरवणुकांमध्ये त्यांनी उल्लंघन केलेलं आहे, त्या गाड्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये कोर्टाकडून परवानगी घेऊन त्या परत येण्याशिवाय काही पर्याय नसतो आणि याच्यामध्ये जवळपास 5-6 महिन्याचा कालावधी जातो। ते आर्थिक नुकसान आपल्याला परवडणारं नाही, त्यामुळे आपण जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आहेत त्यांचा वापर करावा किंवा मग प्रशासनाने जी काही ध्वनी मर्यादा विहित ध्वनी मर्यादा निर्धारित करून दिलेली आहे ती पाळा, या आमच्याकडून सूचना आहेत। या व्यतिरिक्त आपल्या काही असतील। यावेळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, वैशाली कडूकर, बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, प्रीती टिपरे, प्रांजली सोनवणे, माधव रेड्डी, दीपक आर्वे, संतोष गायकवाड, महावितरण कार्यकारी अभियंता आशिष मेहता, नगर अभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, दास शेळके, राजन जाधव, विजय पुकाळे, पांडुरंग दिड्डी, हेमा चिंचोळकर, लता फुटाणे, संध्या काळे, मतीन बागवान, श्याम धुरी, भारत परळकर, महेश देवकर, प्रताप चव्हाण, नरसिंग मेंगजी, सुरेश फलमारी, जनार्दन कारंपुरी, विजय शाबादे, देवेंद्र भंडारे, श्रीकांत घाडगे, सुमन मुदलियार यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक मध्यवर्तीचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणीबाबत विचारणा केली। तुम्ही आम्हाला एक शब्द द्या की आता लिहून घेतलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ती तुम्ही कशा पूर्ण करणार आहे आणि तुम्ही त्याचं काय अपडेट आम्हाला देणार आहे गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या आधी, ही खूप महत्वाची आहे। कारण तुम्ही ऐकून सांगणार, तुम्ही सगळं करणार आणि कुठली ऍक्शन न झाल्यामुळं पुन्हा आम्ही रोज कुणावर काढणार साहेब रस्त्यावर काय झालं, कुणाचा गणपतीचा अपघात झाला, काय झालं, तर आम्ही अपघात तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी नेहमी स्मार्ट सिटीच्या कामामुळे माझ्या भागात 2 अपघात झाले, 2 पालकांचा मृत्यू झाला साहेब। तुम्ही स्वतः त्या कॉम्पन्सेशनचे पैसे देत नाही त्यावेळेला, म्हणजे ज्याच्या घरात अपघात झाला ते लोक रोज करतात आणि त्या दिवशी एक मुलगी मेल्यानंतर आम्ही जेव्हा रस्त्या लोकांचा रोज स्वतः आंदोलन करावं पोलीस येऊन आम्हाला बोलतात आणि मग लोकांना वाटतं लोक काय करत नाही, तुम्ही आमचं बाळ गेलं तरी काय करू शकत नाही आणि तेव्हा विनाकारण संघर्षाचा अंत झाला आणि त्यावेळेस साहेब आमच्या लोकांवर तुम्ही सरकारी कामात अडथळा केला म्हणून दाखल होण्याचे पण प्रसंग आले। विजय पुकाळे यांनी विसर्जन कुंड, विहिरी यांची पाहणी करून संरक्षण द्यावे, तसेच रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून घ्यावेत, सांडपाण्याचे नियोजन करावे अशा मागण्या केल्या। आज हा जे सर्व अतिशय
पेपरचे वायर असतील, टीव्ही असतील, टेलिफोन तसे उघडे आहेत. प्लस त्याच्यामध्ये अतिशय लोकांमध्ये त्या केबल वायर जे रस्त्यावर पाण्याचं साफ करायचं हे सुद्धा. देवेंद्र भंडारे व परळकर यांनी मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडाव्यात. शेवटचे 2 दिवस देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रात्री 10ची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी केली. मदन पोलके यांनी संभाजी तलावात येणारे गटाराचे पाणी थांबवावे, रस्त्यावर मोकाट जनावरे फिरू देऊ नयेत अशी मागणी केली. मेंगजी यांनी सर्व मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत, मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तसेच विजेचे वायर काढावेत. शेवटचे 5 दिवस आरास पाहण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवानगी द्यावी अशी मागणी केली. चिंचोळकर म्हणाल्या, विसर्जनावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य दंडेलशाही करतात. विसर्जनासाठी आणलेली मूर्ती हिसकावून घेतात, त्यांच्याकडून त्या कशाही फेकल्या जातात. यामुळे आमच्या भावना दुखावतात. त्यांच्यावर आवर घालावा अशी मागणी केली. ओम गर्जना चौक गणपती उत्सव मंडळाच्या वतीने सैफुल ते कंबर तलाव दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. राजन जाधव म्हणाले, मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच स्मार्ट सिटीच्या विजेच्या वायरी अस्ताव्यस्त पडल्या असून त्या व्यवस्थित कराव्यात. प्रताप चव्हाण यांनी लक्ष्मी मार्केट परिसरातून येणारे ड्रेनेजचे पाणी सिद्धेश्वर तलाव येथे वळवून द्यावे अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सोलापुरातील बांधकाम भवनाला काळे फासले आहे. शहरालगत असलेल्या तिऱ्हे ते पाकणी आणि तिऱ्हे ते शिवणी या दरम्यान रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. बांधकाम खात्याच्या रस्ते विकास कार्यालयाला येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने देण्यात आली होती, पण आजतागायत येथील ग्रामस्थांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी बुधवारी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रहार जनहित शेतकरी संघटनेमार्फत सोलापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयात येऊन घोषणा दिल्या आणि मुख्य कार्यालयाच्या नामफलकावर शाई फेक करून काळे फासले. या जेऊरकरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या जेऊरकरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या ठाकरेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. रस्त्याचं कामकाज झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पक्षाचा अपना बिडो बच्चो पडो, अपना बिडो बच्चो पडो. बांधकाम खात्याने याची दखल घेतली नाही तर अधिकाऱ्यांना देखील काळे फासू, शाई फेक करू असा इशारा यावेळी देण्यात आला. तिरे ते पाकणी आणि तिरे ते शिवणी या रस्त्याचं कामकाज जे काही करायचं होतं ते न करता पावसाळ्यात फक्त रस्ता उकरून ठेवला. तिथं 2-3 ॲक्सिडेंट झाले. लहान शाळेची मुलं जातात येतात, सामान्य गावकरी जाता येतात, गावचा बाजार असतो. असं असताना सुद्धा आपण पत्र दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभाग ठाकरे साहेबांना दिलं होतं, AC साहेबांना दिलं होतं, संबंधित पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं की 3 दिवसात 4 दिवसात जर तुम्ही हे कामकाज नाही उरकलं तर आम्ही आंदोलन करणार. पण आज आम्ही आंदोलनाचे दिवस असताना संबंधित जेऊरकर साहेब हे रजा टाकून निघून गेलेले आहेत. कुणाचं काय देणं घेणं नाही, कोण मेलं काय कोण गेलं काय यांना काही देणं घेणं नाही. ठाकरे साहेबांना संबंधित आता मी माहिती दिली की असं असं करणार आहेत. ठाकरे साहेब येतो म्हणले पण अजूनपर्यंत आले नाहीत. AC साहेबांना पण माळी साहेबांना सुद्धा मी सांगितलं की या बाबतीत या रस्त्याचं कामकाज तुम्ही करा लवकरात लवकर. आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोर्डला जसं काळं फासलेलं आहे किंवा शाई टाकून त्याचा निषेध करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांचा, तसं जर 4 दिवसात येत्या 4 दिवसात जर त्या रस्त्याचं कामकाज व्यवस्थितपणे जर झालं नाही तर जेऊरकर आणि ठाकरे साहेबांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे ते पाकणी आणि तिऱ्हे ते शिवणी या दरम्यान रस्त्याची अनेक दिवसांपासून समस्या आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, तसेच शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सोलापूर शहरात ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. मुख्य कार्यालयाच्या फलकावर काळे फासताना सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते. भविष्यात अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मुख्यमंत्री रोजगार योजनेतून 1000 उद्योजक होणार असून सेवा उद्योगासाठी 10 तर उत्पादन व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जिल्ह्यात 1000 उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट असून सेवा उद्योगासाठी 10 तर उत्पादन व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंतचे कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी दिली. बेरोजगारांना उद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी
त्यांनी उभ्या केलेल्या उद्योगातून इतरांना रोजगार मिळावा म्हणून सन 2019 मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही नवीन योजना सुरू करण्यात आली। या योजनेतून नवीन उद्योग उभारणीसाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा उद्देश आहे। या योजनेतून नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाला संलग्न अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या मागासवर्गीय, महिला, दिव्यांग, माजी सैनिक उमेदवाराची स्वतःचे गुंतवणूक प्रकल्पाच्या केवळ 5% असणार आहे। यात शहरी उमेदवारांना बँकेचे कर्ज 70% आणि अनुदान 25% मिळणार आहे, तर ग्रामीण उमेदवारास 60% बँक कर्ज तर 35% अनुदान मिळणार आहे। उर्वरित प्रवर्गासाठी स्वतःचे गुंतवणूक 10% असणार आहे, तर शहरी विभागासाठी अनुदान 15% तर 75% बँक कर्ज आणि ग्रामीण भागासाठी अनुदान 25% तर 65% कर्ज मिळणार आहे। उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50 लाखाची मर्यादा असणार आहे। यामध्ये एखाद्या पदार्थांवर प्रक्रिया किंवा नवीन पदार्थ निर्मितीच्या उद्योगाचा समावेश आहे। यामध्ये शिक्षणाची अट जर तुम्ही 25 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट जर करत असाल तर किमान 8वी पास असणं आवश्यक आहे। 10 लाख ते 25 लाख आणि 25 लाखाच्या वरती 10वी पास या पद्धतीने, नाहीतर 18 ते 45 या वयोगटातील जे काही सुशिक्षित बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। विशेष प्रवर्गातील असेल म्हणजे महिला असतील, माजी सैनिक असतील, अपंग असतील तर यांना एक 5 वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे। मला याच CMGP योजनेच्या निमित्ताने सांगायचं आहे की ही कम्प्लिटली ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे। यामध्ये कुठल्याही मध्यस्थांच्या माध्यमातून आपण अर्ज करण्याची आवश्यकता नाही। ऑनलाईन ॲप्लिकेशन पद्धतीमध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर आम्ही आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करण्याच्या दृष्टीने देखील इथे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक सेल निर्माण केलेला आहे। तुम्ही जी आवश्यक कागदपत्रे जर घेऊन इथे आलात तर तुमचा अर्जसुद्धा या योजनेअंतर्गत अपलोड किंवा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्याची पूर्ण सुविधा इथे उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे माझं या निमित्ताने सुशिक्षित बेरोजगार युवक युवती जे हा व्हिडिओ बघतायत त्यांना एकच आवाहन आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। प्रत्यक्ष जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा। तुमचं हे सर्व काम विनामूल्य आणि तत्परतेने इथे या यंत्रणेमार्फत केलं जातं, याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या। बनावट बक्षीसपत्र केल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे। अक्कलकोट रोड येथील जमिनीचे बनावट बक्षीसपत्र तयार करून जमीन हडपल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या रामू तिप्पण्णा कोळी वय 40 वर्ष राहणार सोलापूर याचा जामीन अर्ज प्रथम न्यायदंडाधिकारी श्री भंडारी यांनी फेटाळला। यात हकीकत अशी की सोलापूर महानगरपालिका हद्दीतील अक्कलकोट रोडवरील शेतजमीन यांचे क्षेत्रफळ 4 हे 17R ही फिर्यादी श्रीनिवास मोगलप्पा पोगुल यांना सन 1963 मध्ये वारसा हक्काने वाटणीपत्राद्वारे मिळालेली आहे। तेव्हापासून सदर मिळकत ही फिर्यादी ह्या कब्जे वहिवाटीत आहे। आरोपी रामू तिप्पण्णा कोळी, मोहन सत्यण्णा मादास, बलराम दत्तात्रय गुल्लीकोंडा यांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीची वर नमूद मिळकत ही सन 1988 साली बक्षीसपत्राद्वारे फिर्यादीने लिहून दिल्याचे भासवून सन 2019 मध्ये गाव तलाठी अधिकारी तालुका उत्तर सोलापूर यांच्याशी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीचे 7/12 उतार्यावर आरोपीचे नावाची नोंद करून फिर्यादीचे मालकीची जमीन ही बनावट बक्षीसपत्राद्वारे व दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून त्याद्वारे गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादीने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे राम तिप्पण्णा कोळी, मोहन सत्यण्णा मादास, बलराम दत्तात्रय गुल्लीकोंडा यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती। प्रस्तुत गुन्ह्यामध्ये आरोपी रामू तिप्पण्णा कोळी याने पोलीस कोठडीमध्ये पोलिसांसमक्ष बनावट व खोटे बक्षीसपत्र तयार करण्याकरिता शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे राहणार दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर त्याचा कामगार गंदीराम राहणार अक्कलकोट यांनी तयार करून दिली आहे। ते त्यांनी कसे तयार करून दिले हे मला माहित नाही। त्यांनी त्या जमिनीपैकी अर्धी जमीन माझ्या नावावर करून दे असे म्हटल्यानंतर मी त्यात तयार झालो व त्यांनी माझे नाव 7/12 उतार्यावर लावले असे तपासादरम्यान पोलिसांना सांगितले आहे। यात आरोपीने जामिनाकरता न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाच्या सुनावणीत मूळ फिर्यादीतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी आरोपीने 40 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेली जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला असून भूसंपादनाची 61 लाखाची रक्कम सुद्धा अडपण्याचा प्रयत्न केलेला आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट मीरा पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके यांनी
तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले. मंद्रुप पोलिसांच्या सतर्कतेने अपहरणामधील मुलीचा शोध लागला आहे. मंद्रुप पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम 363 नुसार एका अल्पवयीन मुलीबाबत गुन्हा दाखल झाला होता. 12 वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण झाले होते. याची नोंद 17 ऑगस्ट 2022 रोजी झाली होती. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन अज्ञात कारणावरून पळवून नेलेबाबत गुन्हा रजिस्टरी दाखल होता. सदर गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, अमित कुमार करपे, मंद्रुप पोलीस ठाणे यांनी सदर मुलीचा शोध घेण्याकरिता 5 पथके तयार करून कर्नाटक सीमेवर्ती भागात व मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावात तसेच सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ शहरात पाठवून तपास केला. त्याचसोबत प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियातूनही प्रचार प्रसार केला. पोलीस पथकांच्या शोधाचा आणि प्रचार प्रसाराच्या परिणामी सदरची मुलगी ही मंद्रुप येथे येणार असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे यांना मिळाली. सदर मुलगी ही इंडी राज्य कर्नाटक येथून बसने 13 मैल येथे उतरून टमटमने मंद्रुपकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच मंद्रुप येथील कत्री चौकात जाऊन अज्ञात मुलगी पूनम ही सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आले आहे. या तपासकामी मंद्रुप पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे, कांबळे, महेंद्रकर, गीते, नारायणकर, पोलीस नाईक अविनाश पाटील, पोलीस शिपाई कृष्णा पवार, बालाजी नागरगोजे यांनी अथक परिश्रम घेऊन या गंभीर गुन्ह्याचा छडा लावून सदरची मुलगी तिच्या आईच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करून घेत आहोत. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास 26 सप्टेंबर पासून घटस्थापनेने आरंभ होणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने आरंभ होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव पूर्वीच्या मंचकी निद्रेस शनिवार दिनांक 17 रोजी रात्री आरंभ होणार आहे. तर या सोहळ्याचा सांगता मंदिरच्या पौर्णिमे दिनी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरतर्फे यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवास खालीलप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सोमवार दिनांक 26 घटस्थापना, मंगळवार दिनांक 27 नित्योपचार पूजा रात्रो छबिना, बुधवार दिनांक 28 नित्योपचार पूजा रात्रो छबिना, गुरुवार 29 रथ अलंकार महापूजा रात्रो छबिना, शुक्रवार दिनांक 30 ललित पंचमी मुरली अलंकार पूजा व रात्रो छबिना, शनिवार 1 शेषाशाही अलंकार रात्रो छबिना, रविवार दिनांक 2 भवानी तलवार व रात्रो छबिना, सोमवार दिनांक 3 दुर्गाष्टमी महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा, रात्री 11:30 वैदिक होमास आरंभ व दुपारी 4:45 वापूर्णाहुती रात्री छबिना, मंगळवार दिनांक 4 महानवमी देवीजींचे नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्यापन व रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखी मिरवणूक, बुधवार दिनांक 5 उषाकाली श्री देवीजींचे शिबिकारोहण, विजयादशमी सीमा उल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा, रविवार दिनांक 9 रोजी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे दिनांक 10/10/2022 रोजीचे पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, सोमवार दिनांक 10 मंदिर पौर्णिमा श्री देवीजींची नित्योपचार पूजा, रात्री सोलापूरच्या काट्यांसह छबिना व जोगवा. बीडमधील गावकऱ्यांनी हलगीच्या तालावर ग्रामस्वच्छता करून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील काठोडा या गावातील ग्रामस्थांनी प्रतिमा पूजन करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक आदर्श निर्माण केला आहे. सरपंच बालासाहेब डाके यांच्या पुढाकारातून व ग्रामसेवक पुष्पराज जिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व काठोडा युवक मंडळ यांच्या प्रयत्नातून गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हलगीच्या तालावर गावातील रस्ते, समाज मंदिर, दलित वस्ती, शाळा परिसर झाडून स्वच्छ केले. तसेच जयंतीनिमित्त समस्त गावकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. गावकऱ्यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कृतिशील उपक्रम राबवून गाव स्वच्छ केले आहे. यावेळी गावकरी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यापूर्वीही काठोडा गावातील शाळा व अंगणवाडी ई-लर्निंग करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी केलेल्या कृतिशील उपक्रमाबद्दल गावकऱ्यांचे कौतुक होत आहे. जिंतूरमध्ये सटवाई मंदिर शिवभक्तांकडून भव्य कावड यात्रा संपन्न झाली. यावेळी हर हर महादेव, जय श्रीराम, बम बम भोले या घोषणांनी शहर दुमदुमले, तर त्रिशूल व भगव्या झेंड्यांनी लक्ष वेधले. आज रोजी मैनापुरी देवस्थान येथून जिंतूर येथील सर्व शिवभक्तांनी सिद्धेश्वर मंदिरपर्यंत भव्य दिव्य जल्लोषात कावड यात्रेचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमास विशेष सहभाग हिंगोली येथील श्री रामभाऊ बांगर यांनी कावड यात्रेचा जल्लोषात प्रारंभ केला. हर हर महादेव, जय श्रीराम, बम बम भोलेच्या गजराने सर्व परिसर दणाणून गेला होता.
यामध्ये तरुण शिवभक्तांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हिंदू धर्म प्रसाराचे अद्भुत दृश्य पाहावयास मिळाले. शिवनामामध्ये सर्व तरुणाई मंत्रमुग्ध झाली होती. कावड यात्रेमध्ये त्रिशूल आणि भगव्या झेंड्याने आकर्षण वाढवले होते व एका छोट्या मुलाने भोलेनाथाची हुबेहूब वेशभूषा केली होती. रस्त्याने ठिकठिकाणी कावड यात्रेचे स्वागत करून पूजन करून अल्प उपहार, फळे वाटप आणि चहा पाण्याची व्यवस्था काही व्यापारी व शिवभक्तांनी केली होती. या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग प्रदीप चौधरी, संदीप लकडे, संदीप आगाव, किशोर जाधव, ॲड गोपाळ रोकडे, गंगाप्रसाद घुगे, कराड, दत्ता कटारे, विलास भंडारे, गजानन दारुरकर, महेश मुलंगे, सुनील मोहिते इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप गीते, गजानन गीते, रमेश संगेकर, ज्ञानेश्वर घुगे, नरेश बनपुरे, संतोष पालवे, निखिल चव्हाण, निलेश डोईफोडे, राहुल चव्हाण, गणेश काळे, गोविंद चव्हाण, रुपेश आनंदे, अशोक उंडे, रवी उंडे, गजानन पांचाळ, मारुती काळे, शिवम दसमले, शिवा हळदे, बाळू पातरकर अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतले. जिंतूरमध्ये श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत मार्गाचे गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या वतीने महावृक्षारोपण करण्यात आले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरु माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 1 कोटी वृक्षारोपण व संवर्धन अभियान सुरू झाले आहे. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन भाऊ यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. पर्यावरण विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या विविध भागातील सेवेकरी प्रतिनिधी तसेच बालसंस्कार वर्गातील मुले युवा वर्गाने वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प केला. शहरातील पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या वृक्षारोपण अभियानात आमदार मेघना बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, सौ रंजना भोंबे, डॉक्टर सविता वाघमारे, सौ प्रतीक्षा सावळे, सौ राधिका काबरा व सेवेकरी यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाच्या निमित्ताने असंख्य विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी राज्यातील नाशिक, बीड, संभाजीनगर, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. हा महावृक्षारोपण अभियानास राज्यासह देशात दिवसेंदिवस व्यापक स्वरूप येत असून दररोज हजारो झाडांचे वृक्षारोपण केले जात आहे. हे अभियान पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सेवा कार्याच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या सेवा मार्गातून आपल्यापुढे सगळीकडे जातात. कारण हा औदुंबराला साक्षात दत्त महाराजांचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. हा 24 तास ऑक्सिजन उत्सर्जित करणारा औदुंबर हा इतका आगळा वेगळा आहे की आपण त्याच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या शरीरातील अनेक मन शांत होतं आणि मनातील सर्व कलह, मनातील सर्व चलविचल या औदुंबराला मारलेल्या प्रदक्षिणेमुळे आपली दूर होत असते. कारण नेहमी ऊर्जा त्यामध्ये आहे आणि त्या मागचं हे वैज्ञानिक कारण आहे की केवळ त्याच्या सानिध्यात आल्यानंतर सर्व प्रकारचे मनोविकार दूर होतात. अनेक मनोरुग्ण किंवा मानसिक विकार असलेल्या लोकांना औदुंबराची प्रदक्षिणा करायला लावतात. आपण अनेक दत्तधामांवर जो प्रकार पाहत असतो की तिथे गेल्यानंतर हे लोक दुरुस्त होतात. एवढी किमया या औदुंबर वृक्षामध्ये आहे. आपलं वेगळं महत्व यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा भाग नाही. याला शास्त्रीय कारण आहे. हे विज्ञान हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक सेवा केंद्रासमोर असणारा औदुंबर हा यासाठीच असतो की आपल्या मनात असलेली सर्व जलविचार चित्त स्थिर होऊन प्रदक्षिणा घालून आपण स्वामींच्या समोर नतमस्तक होतो आणि स्वामींपुढे सेवा करतो. तोपर्यंत आपल्या मनातील सर्व जलविचार, सर्व चित्त प्रत्येकाने या व्यापक 1 कोटी महावृक्ष रोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यात आपली पुढील पिढीला प्रदूषणमुक्त जीवन जगण्यास व शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल, असे आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
नळदुर्गमध्ये श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले। दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजी नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात श्री संत सेना नाभिक समाज मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी साजरा करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, माजी नगरसेवक उदय जगदाळे, कमलाकर चव्हाण, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर आदी जण उपस्थित होते। प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी संत सेना महाराज वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर सर्व मान्यवरांचा श्री संत सेना नाभिक समाजाच्या मंडळाच्या वतीने बाळासाहेब महाबोले, सुभाष महाबोले, नळदुर्ग शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष संदीप सुरवसे, उपाध्यक्ष नेताजी महाबोले, महादेव माने, गोवर्धन आतकरे यांनी सत्कार केला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते समाजातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला। त्याचबरोबर यावेळी बाळासाहेब महाबोले व शिवाजी सुरवसे यांचा सेवानिवृत्तीबद्दल समाज मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, विनायक अहंकारी, सुभद्राताई मुळे, कमलाकर चव्हाण, बाळासाहेब महाबोले, शिवाजी सुरवसे यांची भाषणे झाली। प्रास्ताविक बाळासाहेब महाबोले यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक संतोष पवार यांनी केले। यानंतर रात्री 8 वाजता संत निरंकारी सत्संगाचा कार्यक्रम झाला। दिनांक 23 ऑगस्ट रोजी ह.ब.प. कमलाकर मुळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले। त्यानंतर उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी संदीप सुरवसे, नेताजी महाबोले, राजेंद्र महाबोले, महादेव माने, राम सोमवसे, संतोष महाबोले, शिवराम महाबोले, मंदार महाबोले, समीर सुरवसे, हनुमंत हिल्लाळ यांच्यासह श्री संत सेना नाभिक समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे पदव्युत्तर शिक्षणाची सोय करण्यात आली आहे। सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात या चालू शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने विज्ञान विद्याशाखेत पदव्युत्तर स्तरावर MSc रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र व वाणिज्य विद्याशाखेत पदव्युत्तर स्तरावर M.Com सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे। त्यामुळे सोयगाव तालुक्यातील व परिसरातील विद्यार्थ्यांना वरील विषयात MSc व M.Com मध्ये शिक्षण घेण्याची सोय झाली आहे। या अगोदर या महाविद्यालयात MA इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय होती। त्यामुळे सोयगाव व परिसरातील ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना MSc रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, M.Com, MA इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व मराठी अशा एकूण 9 विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय अजिंठा शिक्षण संस्थेने संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे केल्यामुळे येथील पालक व विद्यार्थी आनंद व्यक्त करीत आहेत। तसेच कला शाखेत संगीत व नाट्यशास्त्र तर विज्ञान विद्याशाखेमध्ये पदवी पदव्युत्तर विज्ञान विद्याशाखेमध्ये पदवी स्तरावर सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पदवी स्तरावर कला शाखेत संगीत पदवी स्तरावर कला शाखेत संगीत व नाट्यशास्त्र तर विज्ञान शाखेत पदवी स्तरावर सूक्ष्मजीवशास्त्र हे नवीन विषय या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकता येतील। संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची स्थापना 1971 साली झालेली असून त्यांचा अमृत महोत्सवी वर्ष नुकतेच साजरे करण्यात आले। महाविद्यालय ISO प्रमाणित असून या महाविद्यालयाचे NAAC कडून पुनर्मूल्यांकन प्रमाणित असून या महाविद्यालयाचे NAAC कडून महाविद्यालय ISO प्रमाणित असून या महाविद्यालयाचे NAAC कडून पुनर्मूल्यांकन झालेले असून त्यास ब दर्जा मिळालेला आहे। या महाविद्यालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून शैक्षणिक मूल्यांकनात अ दर्जा मिळालेला आहे। महाविद्यालयाची प्रशस्त अशी स्वतंत्र भव्य इमारत आहे। स्वतंत्र व समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी व उच्च विद्याविभूषित तज्ञ प्राध्यापक आहेत। त्यामुळे प्राधान्यक्रमाने या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी केले आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। महापालिका शहरात उभारणार 8 ठिकाणी गणेश मूर्ती विक्री स्टॉल। सार्वजनिक तलावाऐवजी कुंडात होणार गणेश विसर्जन।
पालिका आयुक्तांची माहिती। उजनी दुहेरी जलवाहिनीच्या वर्क ऑर्डरची स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रक्रिया सुरू। 5 पैकी 4 जण ठरणार पात्र। रखडलेला पाणी प्रश्न सुटणार लवकरच। पार्क मैदानावर लवकरच होणार क्रिकेटचा सराव। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केली मैदानाची चाचपणी। पालिका आयुक्तांसमवेत झाली चर्चा। शहरातील खड्डेमय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचे होणार आगमन। पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गणेश भक्तांमध्ये पसरली नाराजी। तात्काळ खड्डे बुजवण्याचे केले आवाहन। मुख्यमंत्री समर्थक मनीष काळजेंसह अमोल बापूंना मिळणार नवी ताकद। शिंदे गटाचे नवे जिल्हाप्रमुख घोषित करत दिले नियुक्तीपत्र। कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह। आणि गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा। पोलीस आयुक्तांनी केले नागरिकांना आवाहन। या बातम्यांसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।